नमस्कार, मी सदा अगलावे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो महाबाराच्या लोकांसाठी सुरू केलेल्या या महाबाराच्या बातम्यांमध्ये. आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचा नंबर 1 चा डिबेट शो, ज्याचं नाव आहे आठवडे बाजार, को पावर्ड बाय. तर मैं आंधी बनके आया हूं, मेरा हौसला भी अय्याश है असं म्हणत रस्त्यांचा कर्दनकाळ पाऊस धुरंधर बनून अल निनोला चकवा देऊन पुरंदरच्या वरून दाखल झालाय. पण त्याला बघून सर्वसामान्य माणसांची गाळण झालेली आहे, कारण एवढीशा पावसातच रस्त्याची चाळण झालेली आहे. तर रस्त्यांच्या या परिस्थितीला जबाबदार कोण, फक्त पाऊस की आणखी कोण, हे यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत सत्ताधारी पक्षाचे नेते श्री मलई चाखे आप्पा, त्यांच्या विरोधका सौ चान्समार येताई, रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर श्री ठिगळ जोडेजी, तसेच मनपा सफाई ठेकेदार श्री तुंबाजी. नमस्कार. आणि यासोबतच जे कायम खड्ड्यात जातात असे सर्वसामान्य व्यक्ती श्री रंजले गांजलेजी आपल्यासोबत थेट स्टुडिओमधून आहेत. तर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाबाराच्या आठवडे बाजारमध्ये. अहो, आपला काय संबंध तेव्हा खड्ड्यांचा? अहो, ते डिपार्टमेंट आपलं नाही साहेब. ओ तुंबाजी, अहो तुम्ही नीट साफसफाई करत नाही ना, म्हणून ही सगळी तुंबातुंबी होती. हा, मग रस्त्यावर पाणी येतं आणि पाणी साचून हे खड्डे पडतात आणि मग लोक आमच्या सगळ्या पिढ्या खड्ड्यात घालतात. अहो, ते अल्निनो नाही का, अल्निनोमुळे पाऊस यायचा नाही असं वाटलं होतं, पण कपक्याने पाऊस आला ना. अहो, सर्व्हिसिंगला वेळच नाही मिळाला साहेब. बरोबरच आहे, सर्व्हिसिंग नाही झाल्यावरती तुंबणे हा निसर्गाचाच नियम आहे. तर मी श्री रंजले गांजले यांना विचारतोय, तुम्ही कुठे गंजलात? आय मीन तुम्ही कुठे पडलात? तो जो टेकडी एवढा स्पीड ब्रेकर आहे, त्या तिथे तुटलेला डिवायडर आहे, त्या तिथल्या चौकात, अतिक्रमणयुक्त चौकात बंद पडलेल्या सिग्नलच्या खाली जो खड्डा नामक डोह तयार झालाय, त्या डोहात पडलो मी. तिथं तर आपण साफसफाई केली होती ना साहेब. अहो, पण लोकांनी कचरा गाडीत कचरा न टाकता बाहेर रस्त्यावर जर टाकला तर आपण किती वेळा सफाई करायची? आणि कचरा आणि प्लास्टिकमुळे पाणी तुंबणारच ना. अहो, सफाई करणं तुमचं काम आहे, त्याचा तुम्ही पगार घेता. हा, आणि आम्हाला काय सांगता? आम्ही कचरा टाकत नाही इकडे तिकडे. हा, मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली, कदाचित यालाच म्हणतात. ठिगळ जोडेजी, तुम्ही आतापर्यंत कडी का नाही लावलीत? आय मीन तुम्ही आतापर्यंत रस्त्याचे खड्डे का भरले नाहीत? टांगमोडे चौकातलं सांगतात ते, तिथलं अजून टेंडरच निघलं नाही ना. म्हणजे खड्ड्यासाठी टेंडर, मग अख्ख्या रस्त्यासाठी काय अर्थमंत्री? मोरीला बोळा पण दरवाजा मोकळा, अशीच काहीशी गत आहे. पण मला सत्ताधारी पक्षाचे नेते श्री मलई चाखे आप्पा यांना विचारायचे की इतक्या व्यस्त रस्त्याचं टेंडर अजून का नाही निघालं? माईक चालू आहे या ठिकाणी. तर यावर्षी पाऊस लवकर झालेला आहे या ठिकाणी, आणि 20 वर्ष झाली मला सामाजिक जीवनात काम करताना. तर या 20 वर्षात एवढा पाऊस कधीच झाला नव्हता या ठिकाणी. आम्ही लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत या ठिकाणी. तर अल निनोचा जो प्रॉब्लेम आहे, जशी फोडाफोडी यांना जमली तशी ढगांची फोडाफोडी अल निनोला हे जमली बघा नाही ताई, बहुतेक. इथे राजकारण करू नका ताई, ठीक आहे. आणि टेंडरचा जो विषय आहे तो असा आहे अच्छा, की म्हणजे पावसाने टेंडरच्या अटी वाचल्या नव्हत्या, त्यामुळे नियमबाह्य पाऊस पडला आणि लोकांसाठी भर रस्ता स्विमिंग पूल करून गेला. अहो, जरा अरे भान हे ठेवा, काय काय बोलताय बोलताय आता? याचं? हे जनाची काय नाही बोलताय? हे मनाची काय तरी बोलण्याची ठेवा. पद्धत झाली? लोकांसाठी काय अहो, केलं तुम्ही तुम्ही पण आज? सुद्धा एका सत्ता याच्यामध्ये नुसतं होता, तुम्ही सत्ता सहभागी आहात होतात, ना. असं काय लोकांचा बोलताय विचार ताई नाही तुम्ही? करणार नाही तर नाही, कोणच हे करणार? तुमचं बोलणं तुम्हाला अतिशय सगळं सेवा चुकीचं आहे उपलब्ध ताई. झाली. मी तुमच्या दोघांचे आवाज डाऊन करतोय. मला चान्स मारी ताई, तुम्ही सांगा, तुमच्या काळामध्ये अजिबात रस्त्यांना खड्डे पडत नव्हते? अहो, आम्ही केलेला रस्ता इतका मजबूत होता की त्या रस्त्यावर कधी खड्डे पडलेच नाहीत. उलट केलेला रस्ताच खड्ड्यात गेला. आधी आम्ही केले तसे कमी खोल खड्डे पडणारे रस्ते बनवून दाखवा, मग माझ्याशी बोला. हे बघा, उगाचच तुम्ही काही एक गोष्ट बोलणार लक्षात तुम्ही घ्या, फक्त तुमच्याकडे तुम्ही हे म्हणून. चुकीचे रस्ते हीच ती बांधलेले वेळ आहेत, आहे. त्यामुळे हे देऊन सगळा टाका प्रॉब्लेम राजीनामा. झालेला आहे. तसंही तुम्ही काही नाहीतर करत या नाही. ठिकाणी फक्त असा प्रॉब्लेम तुमच्याकडे आलाच आले नसता. तुमचे हात काय या हाताला सगळ्या लागले. कारणाला जरा सत्ताधारी भान पक्ष ठेवा. जबाबदार लोकांचा नाहीये, विचार तर करा. विरोधी पक्ष जबाबदार. इथं आपण खड्ड्याच्या चिखलात पडतोय आणि हे इथं कोणाच्या पंचवार्षिक मधला चिखल गोड होता यावर भाषण देत बसले. यालाच म्हणतात धनगराचे कुत्रे, ना लेंडीपाशी ना मेंढीपाशी. तर ठिगळ जोडेजी, मला सांगा, नक्की टेंडर न निघण्याचं कारण काय? हो आप्पा, काय सांगू राव. अहो, ते काय सांगतील, मी सांगते. त्या भागातील लोकांनी यांना मतदान केलं नाही म्हणून मुद्दाम त्यांना त्रास होईल अशी अडचण निर्माण करायची. म्हणजे तिथली लोक आली पाहिजे ना यांच्या ऑफिसला, यांच्या पाया पडायला. हे बघा, माझ्या ऑफिसमध्ये जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढी तरी मतं पडलीत का तुम्हाला ताई? हा, अहो, सत्तेत होता त्यावेळेस कामं केली नाहीत आणि आता विरोधी पक्षात गेल्यावर तुम्हाला लोकांची काळजी वाटायला लागली तुम्हाला या ठिकाणी. नक्कीच सर्वसामान्य नागरिकांचा काळजीवाहू पक्ष म्हणजे विरोधी पक्ष. तर मला आता श्री तुंबाजी यांना विचारायचंय, तुम्ही सुद्धा राजकारणी सांगताल तसं काम करता की नियमाप्रमाणे? अहो, आपल्याला काय साहेब, आपण गरीब माणूस,
आपल्याला काय आहे, आप्पा म्हणले काम करायचं करतो, आणि ताई म्हणाला नाही करायचं तर नाही करत. अहो पण खड्ड्यांना जबाबदार नक्की कोण? रंजले गांजलेजी धिटाई खाई मिठाई आणि गरीब खाई गचंड्या कदाचित यालाच म्हणतात. तर ठिगळ जोडेजी तुमचं काय म्हणणं आहे? ए तुम्हाजी, तुम्ही नियमाप्रमाणे साफसफाई का करत नाही रे? ते खराटे काय तुम्हाला मोर बनून नाचायला दिलेत का? हा, त्यांनी थेट तुंबाजींचा आउट गोईंगच तुंबवण्याची भाषा केली आहे. तुंबाजी तुम्ही काय प्रत्युत्तर द्याल? तू काय खड्ड्यात भरतो ना माहिती मला, हा? त्या ए, खड्ड्यात तुंबाजी, डांबराच्याऐवजी मुरुम टाकतो ते? मी मुरुम हा? टाकीन मला नाही तर काय चाललंय करेन? शिकवायला. तुला बोलायचा काय चार संबंध चौकात रे? इज्जत तुझं घालू वगैरे. डिपार्टमेंट कोणतं? हा? माझं तुझं डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं कोणतं? बघ. माझ्या माझ्या डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंट तुझा बोलायचा काय यायला? संबंध नाही. ते कॉर्पोरेशनला मी लावलं तुला. काय तू मला शिकवतोय. कॉर्पोरेशन काय फुकाट लावला का? नागिण पोचली आणि पोचणाऱ्याला डसली. तर मी आता सत्ताधारी पक्षाचे नेते मलई चाखे यांच्याकडे जातोय. मलई चाखेजी, बघताय ना तुमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची कामगिरी? हे बघा, या ठिकाणी कामात जो चुकारपणा करत असेल त्याला आम्ही लगेच निलंबित करतो या ठिकाणी. हे म्हणजे माहेरवाशिणीसारखं झालं. 4 दिवस निलंबन आणि काही दिवसातच पुन्हा पुनर्वसन. अहो पण खड्ड्यांना जबाबदार नक्की कोण? आपला मुद्दा पण खड्ड्यात जातोय. तर आपण पुन्हा मूळ मुद्द्यावरती येऊया. तर ठिगळ जोडेजी, दरवर्षी फक्त मान्सून पूर्व साफसफाई नसती त्यामुळेच खड्डे पडतात. साफसफाई नीट झाली नाही की रस्त्यावर पाणी साचतं. पाणी साचलं की जास्त ट्रॅफिक होतं. जास्त ट्रॅफिक झालं की मग खड्डे पडतात. ट्रॅफिकमुळे खड्डे आणि खड्ड्यामुळे ट्रॅफिक. अहो काय खोटं बोलतो साहेब, यांनी भरलेल्या खड्ड्यात कधी डांबर सापडले का? हा मग काय सापडलं रे? मासा सापडला, मासा. अहो पण खड्ड्यांना जबाबदार नक्की कोण? अहो तुम्ही काय ट्रॅफिकचं घेऊन बसलाय? ह्या आप्पांच्या कार्यकर्त्यांच्या टपऱ्यांचं अतिक्रमण बघा आधी, मग तुम्हाला समजेल ट्रॅफिकचं मूळ कारण. पायलीची सामसूम आणि चिपट्यांची धामधूम कशा, त्यापेक्षा मलई चाखे आप्पा तुम्हीच उत्तर द्या. त्या तिथे जे आहेत त्या टपऱ्या नाही आहेत. ते आम्ही तरुणांना रोजगार निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी, आणि त्यामुळे हो हो, यांच्या रोजगार निर्मितीचं अतिक्रमण फुटपाथवर, रोजगार रस्त्यांवर, आणि यांच्या चेल्या चपाटांची दादागिरी रस्त्यांच्या मध्ये गाडीवाल्यांवर. मग गाड्या काय फक्त यांनी कागदावर मंजूर केलेल्या उड्डाणपुलावरून जाणार का? हे बघा, चुकीचे पूल बांधलेत तुम्ही, आणि तुम्ही सांगू नका आम्हाला पुलाचं कौतुक. कळलं काय या ठिकाणी? म्हणून तुम्ही कॉपी करून त्यासारखेच पूल बांधलेत का? वा वा वा, चांगले. म्हणजेच टेलरचं चुकले माप आणि तीच स्टाईल आली बाजारात. तर रंजले गांजलेजी काय म्हणाल? अहो मग सांगा ना तुम्ही तरी, खड्ड्यांना जबाबदार नक्की कोण आहे? या आप्पांनाच विचारा ना, फारच विकास केला यांनी यांच्या भागाचा. हो ताई, तुम्हाला काय माहिती मी काय कामं केली आहेत ती? हा, एकदा येऊन बघा माझ्या एरियामध्ये, मग कळेल तुम्हाला. अहो माझ्यासारखं काम कोणी केलं नाही आजपर्यंत तिथे या ठिकाणी. आणि एक लक्षात ठेवा, तळागाळातला कार्यकर्ता आहे मी, कमी समजू नका मला. हा, आणि तुम्ही तर डोक्यात जाऊ नका माझ्या उगाच या ठिकाणी, सांगून ठेवतोय मी. एरिया का हिरो हूं क्या पाणी कम समझेली है, चल हट जा बाजू छोकरी है, खोपडी हटेली है. असंच काहीसं अल्टिमेटम मलई चाखे आप्पा यांना चान्स मारुता यांना द्यायचे. हो हो, त्या तळागाळातून किती पैसे खोदून काढले हे पण सांगा ना, सांगा. हे बघा, असं का तुम्ही गप्प लक्षात बसलाय? ठेवा. नाही नाही बस नाही नाही, बोलायला लागले हे म्हणून काही हे बोलायचं. अगदी चुकीचं बोलताय सगळ्यांना तुम्ही. माहिती आहे हे सगळं चुकीचे कोण आरोप कसं आहेत. काय काय करतं. तुमच्याजवळ पुरावा किती काय आहे? भ्रष्टाचार करतात. पुरावा काय आहे ते त्यांना सांगा तुम्ही मला. समजण्याचं तर काही पुराव्यानिशी बोला. सोडूनच हे दिलंय. बा, हे तुम्ही असे काम करा ना. विनाकारण तुम्ही असे ना खरंच आरोप राजीनामा मी देऊन सहन टाका. करणार नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे. तर आपण सगळ्यांना एक एक प्रश्न शेवटचा घेऊयात. तर ठिगळ जोडेजी मला सांगा, खड्ड्यांना नक्की जबाबदार कोण? तुम्ही सारखं सारखं मलाच काय प्रश्न विचारताय? हा, म्हणजे रस्ता आम्हीच करायचा, रस्त्याला खड्डे पडले म्हणून शिव्या आम्हीच खायच्या, रस्त्याला खड्डे का पडले ते बी आम्हीच सांगायचं, टेंडर आम्हीच भरायचं. हा, त्यातून पण टेंडर मिळलं की 50%च्या वर ह्याला त्याला वाटण्यावारी जाते, आणि राहिलेल्या टक्क्यातून मग तुम्ही सांगा आम्ही कमवायचं किती आणि रस्ता करायचा कितीचा. केळीचा खांब आणि केळीचे पीक कदाचित यालाच म्हणतात. तर ठिगळ जोडीजी मला सांगा, तुम्हाला किती टक्के कोणाकोणाला द्यावे लागतात? ओ ताई आप्पा, काय सांगू राव? ए, अरे आमचा काय ए, आम्हाला काय विचारतोय? आम्हाला कशाला हा? विचारतोस तू? आमचा काय संबंध? आमचा काय संबंध? आहे त्या टक्क्यांशी? हा? आम्ही आम्ही एक लोकप्रतिनिधी आहोत. तू आमच्यावर आमच्यावर असे असा आरोप कोणी करू शकत नाही. लक्षात तू ठेव. कोणाला आणि काय आमचा टक्के काही वाटतो? संबंध नाही आम्हाला काय त्याच्याशी. माहिती? आम्हाला काय माहिती तू Mind your कोणाला language, टक्केवारी वाटतो आणि कोणाला नाही ते. तुझं तर मी लायसन रद्द करीन या ठिकाणी. ओ आप्पा, अहो काय संबंध आप्पा? बघा बघा, सत्तेत बसून कसं कोण मलाही चाकतंय ते. अच्छा, मग तुम्ही पण कुठे कुठे चान्स मारलाय ते काढू का बाहेर? हा, अहो निम्मा भ्रष्टाचार तर सत्ताधाऱ्यांना विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी करावं लागतो या ठिकाणी. लक्षात घ्या, हे ताई काय तुम्ही बोलताय? चुकीचं बोलताय ताई. हा, राजीनामा लक्षात घ्या तुम्ही. द्या. हा. नाही, 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 तुम्ही राजीनामा हे द्या. राजीनाम्याबद्दल तुम्ही बोलू शकत नाही. लक्षात घ्या. हे बघा, हे राजीनाम्याचं काय संबंध आहे इथे? हे बघा, तुम्ही पण कधी काळी सत्तेत होतात. तुम्ही काय केलं ना हे माहिती आहे आम्हाला. अहो आम्हाला कळू द्या. अहो आम्ही सारखं खड्ड्यात पडतोय. अहो बोला सांगा, या खड्ड्यांना जबाबदार नक्की कोण? तुम्ही आहात सर्वसामान्य माणूस, म्हणजेच रंजले गांजलेले. तर यातलं तुम्हाला कुणीच म्हणणार नाही आपले, कारण हे इथं एकमेकाचेच काढत बसलेत वाभाडे. पण तुम्ही सुद्धा
करून हात थोडासा पुढे, कचरा कचरा पेटीतच टाका नागडे, म्हणजे तुंबणार नाहीत नदी आणि नाले, नाहीतर रस्त्यावरती पाणी साठून असेच खड्डे पडत राहतील मोठमोठाले. आता यापेक्षा जास्त मी कोणाला काही बोलणार नाही, नाहीतर आमच्या स्टुडिओवरती पडतील हातोडे. तर आपण पुन्हा भेटूया आठवडे बाजारच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बघत राहा महाभारतच्या बातम्या. धन्यवाद. Wake up to reality. काय आहो आप्पा, एवढं बोलतात होय टीव्हीवर? चालायचं, पॉलिटिक्स आहे या ठिकाणी. अहो पण लोक काय म्हणतील? अहो लोकांचं काय, हां, लोक आज ऐकतील, उद्या विसरून जातील आणि परवा आपल्याच मागे पळतील प्रचारासाठी या ठिकाणी. बरोबर आहे. बरं ते लग्नाला येत आहे ना? हो हो, म्हणजे काय, अहो तुमच्या साहेबांच्या घरचं लग्न असलं तरी आम्हाला सुद्धा आग्रहाचं आमंत्रण आहे. हां चालेल. हो चालेल, लग्नाला भेटूयात. ठीक.